श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या सोमवारी 29 जूनला आहे वटपौर्णिमा. हा जो सण आहे वटपौर्णिमेचा, तर तो सुवासिनी महिलांसाठी अतिशय पवित्र आणि शुभ सण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हे व्रत केल्यानं आपल्या पतीच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतोच, पण त्यासोबतच आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन पती पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवतो. आपल्या पतीला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते, पतीचं दीर्घायुष्य वाढतं. म्हणूनच सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी हे व्रत करत असतात. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला हे वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं किंवा या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो. सर्व स्त्रिया या दिवशी दिवसभर व्रत करत असतात, मनोभावे वडाची पूजा करतात, पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. सुवासिनी महिलांसाठी ही वटपौर्णिमा किंवा वटसावित्रीचं व्रत हे अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आणि म्हणूनच अशा या महत्त्वाच्या दिवशी सुवासिनी महिलांनी या काळामध्ये चुकूनही पूजा करू नका. हा राहुकाळ आपल्याला वर्ज्य करायचा आहे. यंदा या रंगाची साडी आवर्जून घाला. हे 3 अशुभ रंग चुकूनही या दिवशी घालू नका. तर ते कोणते आहेत, राहुकाळ कधी सुरू होणार आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला अगदी साज शृंगार करून हे वटपौर्णिमेचं व्रत करत असते आणि वडाच्या झाडाची मनोभावे श्रद्धेनं पूजा करत असते. आणि अशा या मंगल दिवशी किंवा शुभ दिवशी स्त्रियांनी जर या अशुभ रंगाच्या साड्या घातल्या किंवा हे अशुभ रंग जर परिधान करून पूजा केली तर त्याचं कोणतंच फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. किंवा राहू काळामध्ये जर आपण ही पूजा केली तर त्याचं देखील कोणतंच फळ हे आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यामुळे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात की या सणासाठी किंवा वटपौर्णिमेची पूजा करताना कोणते शुभ रंग आहेत. तर त्यामध्ये पहिला रंग असणार आहे हिरवा, लाल, केशरी, पिवळा या कोणत्याही रंगाच्या तुम्ही साड्या घालून हे जे वडाचं पूजन आहे तर ते करू शकता. तर ही जी पूजा आहे तर ती करत असताना या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर त्यामध्ये बघा म्हणजे अशुभ रंग पाहूयात. तर त्यामध्ये निळा, पांढरा आणि काळा हे पूजेमध्ये जे रंग आहेत तर ते वर्ज्य मानले गेले आहेत. त्यामुळे तुम्ही चुकूनही या 3 रंगाच्या साड्या आणि बांगड्या कोणत्याच वस्तू या वडाच्या झाडाची पूजा करत असताना परिधान करू नका. त्यासोबतच अगदी श्रद्धेनं मनोभावे आपण या वडाच्या झाडाची पूजा करत असतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना देखील करत असतो. म्हणून हे वटपौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते अतिशय शुभ फलदायी मानलं गेलं आहे. कारण की याच दिवशी वटसावित्रीचं जे व्रत आहे तर ते का केलं जातं, तर सावित्री मातेनं बघा याच दिवशी आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमदेवांकडून परत आणले होते. आणि म्हणूनच ही जी पौर्णिमा आहे तर ती वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आणि वडाच्या झाडाची पूजा का केली जाते, तर सर्वात दीर्घायुष्य जे असणारं झाड आहे ते म्हणजे वडाचं झाड आहे. तर त्या वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जात असते. तर वडाच्या झाडाची पूजा करताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून पूजा जी आहे तर ती अजिबात करू नका. त्यासोबतच ज्या वडाच्या झाडाला पारंब्या आहेत अशाच वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. कारण की वडाच्या पारंब्या म्हणजेच साक्षात सावित्री मातेचं स्वरूप मानल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला अशाच वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती करायची आहे.
आता आपण पूजा जी आहे तर ती करणारच आहोत, पण ती पूजा शुभ वेळेमध्ये करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच त्यासाठी बघा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी 29 जूनला सकाळी 9 वाजल्यानंतरनं दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा जो शुभ मुहूर्त आहे तर तो असणार आहे. आता बघा राहुकाळ हा जो आहे तर या राहुकाळामध्ये कोणतीच पूजा केली जात नाही किंवा शुभ कार्य जे आहे तर ते केलं जात नाही. तर ते अशा वेळेमध्ये जर आपण पूजा केली किंवा कोणतंही शुभ कार्य केलं तर ते कोणतंच फळ आपल्याला प्राप्त करून देत नाही. म्हणून राहुकाळामध्ये पूजा पाठ किंवा शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं. आणि हा जो राहुकाळ असणार आहे तर तो 29 जूनला सोमवारच्या दिवशी सकाळी 7:30 सुरू होत आहे आणि तो सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या वेळेमध्ये आपण ही जी वटपौर्णिमेची जी पूजा आहे वडाच्या झाडाची तर ती चुकूनही करायची नाही. 9 नंतरनं किंवा 9:30 नंतरनं आपण 12:30 वाजेपर्यंत ही जी पूजा आहे तर ती केली तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीनं हा जो राहुकाळ आहे तर तो वर्ज्य करूनच आपल्याला जी पूजा आहे तर ती करायची आहे. जर तुम्ही या राहुकाळामध्ये पूजा केली तर ती पूजा कोणतंच फळ हे तुम्हाला प्राप्त करून देणार नाही. त्यामुळे चुकूनही तुम्ही या राहुकाळामध्ये जी पूजा आहे तर ती करू नका. त्यासोबतच बघा या दिवशी जो आपण वडाला धागा गुंडाळत असतो तर तो धागा निवडताना आपल्याला सुती असा धागा जो असतो साधा कच्चा धागा तर त्या धाग्याची निवड करायची आहे आणि तोच धागा वडाच्या झाडाला आपल्याला बांधायचा आहे. त्यानंतरनं 7 फेऱ्या घालून झाल्यानंतरनं जो शिल्लक राहिलेला धागा असतो तर तो आपण चुकूनही तोडू नये, तसाच आपल्याला त्या वडाच्या झाडाजवळ सोडून द्यायचा आहे, तो तोडायचा नाही. कारण की हे व्रत आपण आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी करत असतो आणि म्हणूनच या धाग्याला सुद्धा आपल्याला तोडायचं नाही. अशा काही ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत तर त्या आपल्या हातून कळत नकळत जर घडल्या तर त्या व्रताचं फळ आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा काही ज्या चुका आहेत तर त्या या वटपौर्णिमेच्या दिवशी करणं आवर्जून टाळायचं आहे. त्यासोबतच आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी बघा सुवासिनींची म्हणजे 5-7 जेवढ्या पण शक्य होईल तेवढ्या सुवासिनींच्या आपल्याला ओटी ही आवर्जून भरायची आहे. त्यामध्ये एक फळ, ब्लाऊज पीस आणि गहू अशा पद्धतीनं ही जी ओटी आहे तर ती वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास 5 किंवा 7 सुवासिनींची भरायची आहे. तर माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.